श्रीकांत शिंदे असं म्हणतात की सरकारचं पाठबळ असल्याशिवाय दादागिरीची भाषा होणार नाही. मी सांगू का, सरकार असं कुणालाच पाठबळ करत नाही, देत नाही. कुठलंच सरकार उद्याच्याला ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे, कुठल्या सरकारला वाटणार आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्य करत असताना असं पाठबळ द्यावं. आम्ही 3 पक्ष मिळून हे सरकार चालवतो. प्रमुख पक्ष आहे भाजप. भाजपमध्ये जर कुणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य केलं तर त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे. संघटनेचे प्रमुख म्हणून रवींद्रजी आणि इकडं म्हणून देवेंद्रजी, पक्षाचे प्रमुख विधिमंडळाचे नेते म्हणून. शिवसेनेच्या कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद एकनाथरावांनी घेतली पाहिजे, शिंदे साहेबांनी. राष्ट्रवादीत केलं तर मी, सुनील तटकरे, आम्ही लोकांनी ती घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्ही घेतो. आणि मागेही असंच वक्तव्य त्यांच्याबद्दल आलं असताना आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही भूमिका मांडलेली होती. पण असल्या गोष्टी कधी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके वर्ष झाली, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, वसंतराव नाईक असतील, पवार साहेब असतील, किंवा त्याच्यामध्ये विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अनेक मान्यवर राज्याला नेतृत्व देऊन गेले. अंतुले साहेब असतील, शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब भोसले, खूप जणांची नावं घेता येतील. परंतु म्हणूनच मी सुरुवातीला पत्रकार मित्रांनो म्हणलो की सुसंस्कृतपणा हा कसा राजकारणामध्ये सांभाळायचा असतो, टिकवायचा असतो. आणि त्यावेळेस तर एकतर्फी काँग्रेसची राजवट होती, पण चव्हाण साहेब कसे सगळ्यांना एक साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती ह्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आदराने वागवायचे, विरोधकांना पण आदराने वागवायचे. म्हणजे ही परंपरा आहे. आणि राजकीय जीवनात काम करत असणारे आमच्या सहित, माझ्या सहित सगळ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे, अशी माझी पण अपेक्षा, माझी विनंती.